या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। ज्यांच्या मदतीने आम्ही निवडून येतो असा आमचा गैरसमज होता, मात्र अमोल कोल्हे आणि आम्ही दोघेच समदुःखी आहोत। आज आम्हाला दोघांची ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या बाजूने उभी होती। बारामती आमची आणबाण शाणाशी ओळख आहे। बारामतीत गुन्हेगारी वाढतीये, यात आपण लक्ष घालू। बारामती आणि शिरूर मतदारसंघ फक्त एकाच माणसाला कळतात, ते म्हणजे पवार साहेब आहेत। नाती 1500 रुपयांनी जोडली जात नाही, त्यांना नातीच कळली नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार। आज माझा फोन हॅक झालाय आणि जयंत पाटलांशी वेगळं कोणतरी बोलतो होतं। पक्ष नेला, चिन्ह नेलं आणि आता फोन सुद्धा जायला लागलाय। अवघड आहे सगळं। बीडला आतापर्यंत कोणी एअरपोर्ट मागितलं नव्हतं, ते मागणारे एकमेव खासदार बजरंग सोनवणे आहेत। कोणीतरी काल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागितली, पण आता माफी मागून काय होणार। सरकार तुमचं आहे, त्यामुळे योग्य तो निर्णय लगेच घ्यायला हवा होता। येत्या काही दिवसात राज्यात आपलं सरकार येणार आहे। महाराष्ट्राचा अर्थमंत्री केंद्रातील बैठकीला गैरहजर राहतात, यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत आहे। यामुळे निर्मला सीताराम आम्हाला म्हणतात, तुमच्या मंत्र्यांना बोलायला सांगा। यावर मी त्यांना म्हणते, आमचा अर्थमंत्री इथे येत नाही। सुप्रिया सुळे खासदार, सगळे आमदार, सगळे पदाधिकारी, सगळे कारखाना, बँक, दूध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, काय राहिलं का, सोसायटी काय राहिलं, बँक हा काय राहिलं, अगो बाई असं नाही बोलत, बँक पण नगरपंचायत सगळे पदाधिकारी सगळे गेले होते आणि मी या नामवताला रोज विचार करायचो एका मिळून, आता पुढे काय होणार, पुढे काय होणार। आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहिती नव्हती। आमच्या दोघांच्या आत्ताच लक्षात आलं की पक्षाची ताकद आम्ही दोघांची वाटत होती नव्हतीच। आमची पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात। आणि ज्या संघर्षाच्या काळात म्हणजे आता मला 1 वर्षाने असं वाटतं काय ते दिवस होते, उगाच आम्ही काळजी करत होतो दोघं, कारण का पक्ष नव्हता, चिन्ह नव्हतं, नेते नव्हते, काहीच नव्हते। आम्ही दोघं फकीर स्वतःला म्हणत होतो। आता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल फकीर नव्हते, कारण का मतदार राजा आमच्या बरोबर होता, बाकीचे सगळे आमदारांचं माझं भाग्य, तुम्ही सगळ्यांचे जे प्रेम, विश्वास आणि साथ आम्हाला दिली, आणि ही साथ विश्वासाच्या नात्याने, प्रेमाच्या नात्याने आपण पुढे करत राहू। आज इथे येताना खरं तर आपण आपल्या नवीन टेंबूर चौकातून आलो, मला तर इतकी भीती वाटत होती की म्हटलं तो कधी यायचा कोणतरी धडकायचा आपल्यामध्ये, म्हणून मी जयंतरावांना सांगितलं, जयंतरावांना नाही माहिती आहे पण जयंतराव अमोलदादांनी मी दुसऱ्याच रस्त्याने आणलं। म्हटलं आता तेवढ्यावरच व्हायचं की जयंतरावांच्या गाडीवर धक्क्याचा कोणीतरी त्या आपल्या टेंबूर चौकात आणि आपली सगळी अडचण व्हायची आणि बारामतीची बदनामी व्हायची। त्यामुळे मी दुसऱ्या रस्त्याने आज सगळं नियोजन करून जयंतरावांना नामवताना आणले, पण त्या सगळ्या गोष्टी होत्या ते दुर्दैव आहे, कारण बारामती आपली आन बात आणि शान आहे, आपली ओळख आहे। त्यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी झाल्या असतील त्या आपण सगळे लक्षात, मी पण त्या डिझाईनमध्ये लक्ष घालते। ते डिझाईन सुधारण्यासाठी जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे, म्हणजे तुम्हाला आठवत असेल नवले जाऊनला दर आठवड्याला तिथे कोणी दगायचं किंवा ॲक्सिडेंट व्हायचा। गडकरी साहेबांची आणि NGO आहे जो ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात, या 2 लोकांची मदत घेतली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाही। आणि हे सगळं आणि चांगलं म्हणलं पाहिजे, गडकरी साहेबांना मदत केली, त्यांचे नेहमी जाहीर आभार मानले। त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी मदत केली तोच NGO ला मी विनंती केली की आपल्या टेंबूर चौकात काहीतरी मार्ग काढले बाबा, कारण का मला पण चालताना पण भीती वाटते जीव मोठी घेऊन, आणि गाडी चालवताना पण माझा चालक गणेशला मी किती आलं की चौक आला की मी आपलं एकदम लक्ष कुठे नसतं, माझं म्हणजे हळू असं करत हळू माझी गाडी टेंबूर चौकात पोचते। म्हणजे माळेगावच्या 2 बागेतून बारामतीला एवढा वेळ लागत नाही, तेवढा भिगवण चौकातून पेन्सिल चौकात जायला लागतो। म्हणजे जीव मोठी घेऊन मी चालले असते, कारण का माझ्या घरी 4 चाकीत बसते, पण माझ्यामध्ये दुसऱ्याला कुणाला काही होऊ नये याची काळजी असते, कारण ॲक्सिडेंट वाढत चाललेले आणि बारामती आणि पुण्यामध्ये क्राईमही वाढत चाललं आहे। खूप पुढचे काही दिवस आपल्याला फक्त इलेक्शन तुटून येणे मला नाही, कोण कोणाला काय देत आहे आणि काय ह्याच्यात पडायचंच नाही आहे। आपल्याला चांगलं प्रशासन कसं महाराष्ट्रात देता येईल याच्यासाठी आपल्याला सरकार बदलायचं। त्यामुळे बारामतीकरांचं हे दिल्लीमध्ये सरकार बदलण्यात खूप मोठं योगदान। आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे,
परवाच मला ते एका पत्रकारांनी सांगितलं की बरेच लोकांना बारामतीचं मतदान बघून आश्चर्य वाटलं. मी त्या पत्रकाराला सांगितलं की ज्यांचेही बारामतीच्याबद्दल गैरसमज माझी, कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओव्हर कॉन्फिडंट. बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघ हा एकाच माणसाला कळतो आणि त्या माणसाचं नाव शरद पवार. खरंच बाकीच्या कोणाला कळत नाही. आणि ती नाती ते काम हे जे आदरणीय पवार साहेबांनी फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे. त्याच्यात कुठली योजना नाही आणि काय नाही, हे फक्त प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे. आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या, नाती अशी जोडत नाही. नाती 1500 रुपयांनी नाही जोडली जातो, नाती मनाने जोडली जातो. मला विचाराल तर तो नात्यांचा अपमान. नाते दिल से होते. पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात, प्रेमाच्या ही नाती असतात त्याच्यात फक्त प्रेम असतं, त्याच्यात व्यवहार नसतो. त्याच्यामुळे त्यांना नातीच कळली नाही, त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आहोत. त्यामुळे झालं गेलं गंगेला वाईट. सगळ्यांना शुभेच्छा, त्यांनाही शुभेच्छा. तिथे आता तिथे सुखाची नांदा कामाला या. आज गंमत झाली. आज माझा फोनच हॅक झाला. फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतरावांची गप्पा मारत होता माझ्या फोनवर. जयंतराव शेजारी बसले, जयंतराव मेसेज करतात, बनतात माणूस उत्तर देतोय. म्हणलं अरे बापरे, आता फोन पण हॅक झाला. आधी पक्ष गेला, चिन्ह गेला, आता फोन पण दुसरा चालवायला लागला. काय झालंय कळेला. पण बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा. पांडुरंगाने पक्ष नेला, चिन्ह दिले, सगळं नियोजन केलं. पण आपल्या पत्रात काय पाडलं? गिटारी वाजवणारा माणूस. कारण का आता बघा ना, आता वेळ आपण इथे नाही बघत, वेळ आपण फोनमध्ये बघतो. फोनमध्ये सगळं कळायला लागेल. त्याच्यामुळे याची गरजच नाही राहिली. आता बघा किती वाजले, बघ रे किती वाजले, अरे फोन चेक कर रे, झालंय की नाही. तसं सगळंच फोनवर आपलं आयुष्य झालं आहे. त्याच्यामुळे त्या जुन्या काही गोष्टी आपल्याला सोडून द्यायला पाहिजे आणि नवीन गोष्टी आत्मसात करायला पाहिजे. आणि तुतारी न नवीन न जुनी, ती कन्सिस्टंट आहे. तुम्ही बघा लग्नामध्ये तुतारीच वाजते. त्यानंतर कुठलं नवीन कार्य सुरू, आपला मोबाईलचं शॉपिंग उघडायला पण तुतारीच वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. आणि या तुतारीने आज खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले दिल्लीला. आणि काय सांगायचं, मी जयंतरावांना काल सांगत होते, म्हटलं मी इतके वर्ष खासदार आहे. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.